नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मित्र हो, आरक्षण उपवर्गीकरण ही आता चळवळ झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनासाठी गेली 30 वर्ष झालं मातंग समाज रस्त्यावरची चळवळ करतोय. कमी असेल, जास्त असेल, टोकदार असेल किंवा कशीही, परंतु मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या इथपासून सुरू झालेली ही उपवर्गीकरणाची चळवळ आता 57 अनुसूचित जातीतल्या समूहांना न्याय द्या इथपर्यंत व्यापक बनलेली आहे. आणि मला खूप आनंद होतोय की आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी रस्त्यावर उतरणारा हा मातंग समाज आता एका जातीसाठी आंदोलन करत नाहीये, आता एका जातीचं बोलत नाहीये आणि आता एका जातीसाठीही लढत नाहीये. तो बोलतोय 57 जातींचं, तो बोलतोय 57 जातींच्या न्यायाचं, तो बोलतोय 57 जातींच्या विकासाचं. आणि हे भांडण, याला काही लोक नाव देत आहेत, पण हा भांडण नाहीये, हा न्यायासाठीचा संघर्ष आहे, हा संविधानाच्या सन्मानाचा प्रश्न आहे, हा सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आदर करायचा की नाही असा प्रश्न आहे. आणि मला खूप आनंद होतोय की ज्या अर्थी महार समाजाकडून या मातंग चळवळीला विरोध होतोय, ज्या महार समाजाकडून आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध होतोय, याचा अर्थ स्पष्ट आहे की मातंग समाजाने निम्म्यापेक्षा जास्त लढाई जिंकलेली आहे. गेली कितीतरी वर्ष, 30 वर्ष समजा, 30 वर्ष मातंग समाज आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी बोलतोय. महार काही म्हणत नव्हते, महार बोलत नव्हते, टीका करत नव्हते, शक्य झाल्यास पाठीमागे टिंगल करत होते किंवा टवाळी करत होते किंवा हसत होते. पण जेव्हा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर जी गती मिळाली, ती गती फार महत्वाची आहे. त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या दालनामध्ये मातंग समाजातल्या बांधवांची बैठक घेतली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्याच्यानंतरचा अतिशय महत्वाचा टप्पा की सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी नामदार शंभूराज देसाई साहेबांच्याकडे असताना अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीची स्थापना फार महत्वाची गोष्ट आहे. अनेक लोक या समितीवर टीका करतात, पण त्या बांधवांसाठी मी सांगेन की आरक्षण उपवर्गीकरण अभ्यास समिती जी बकोरिया साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होती, या समितीनं ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्यातली पहिली शिफारस होती की मातंग समाजाला न्याय देण्यासाठी आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासाठी सर्वप्रथम एका निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. ज्या समितीमध्ये मी होतो, त्या समितीनं जो अहवाल दिला, त्या अहवालातली पहिली मागणी निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती फॉर्म करावी. या आरक्षण उपवर्गीकरण समिती किंवा बकोरिया समितीनं आपला अहवाल दिला आणि लवकरात लवकर जर कुठला निर्णय झाला असेल तर न्यायमूर्ती अनंत बदर समितीची स्थापना. न्यायमूर्ती अनंत बदर समितीची स्थापना ही आरक्षण उपवर्गीकरण समितीनं जी शिफारस केली त्यातली पहिली शिफारस आहे. काही लोक या समितीचा उल्लेखच करत नाहीत. आता लोक किती मजेशीर असतात आपल्याला माहित आहे, पण इतिहास तुम्ही नाकारू शकत नाही ना. आणि जेव्हा न्यायमूर्ती अनंत बदर समितीची स्थापना झाली तरी सुद्धा महार समाजाकडून फारशी विरोधात प्रतिक्रिया येत नव्हती. पण या समितीनं जेव्हा आपला अहवाल दिला आणि अहवाल दिल्यानंतर सगळे बौद्ध बांधव हडबडून गेले, त्यांच्यामध्ये हलचल सुरू झाली, अस्वस्थता निर्माण झाली. त्याच्या पुढचा आणखी भाग आला
की राजेश अग्रवाल समिती जी आहे, या समितीची स्थापना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात आपल्या जे काय आक्षेप असतील, आपली जी मतं असतील, निवेदनाच्या माध्यमातून ती मागवण्यात आली. जवळपास 1,00,000 निवेदनं अग्रवाल समितीला आलेली आहेत. आता या 1,00,000 निवेदनांचा अभ्यास करून लवकरात लवकर आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय महाराष्ट्र सरकारला घ्यावा लागेल. नामदार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेसाहेब आणि दिवंगत अजितदादा या तिघांनीही 1 ऑगस्ट 2024ला एकाच मंचावर आम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण करणार आणि सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाचा आदर करणार अशी स्पष्ट भूमिका जाहीर केलेली आहे. पण अग्रवाल समिती स्थापन झाल्यापासून जो समाज बाबासाहेबांचा जय जयकार करत होता, उठता बसता जय भीम म्हणत होता, संविधानाचं बोलत होता, तो समाज आज संविधान विरोधी भूमिका घेतोय. सुप्रीम कोर्टावर टीका करतोय. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काय कळत नाही, ते मूर्ख लोक आहेत, बेअक्कल आहेत, संविधानाच्या विरोधात बोलतायत. कोण? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. वाटेल ते बोलायला लागलेले आहेत महार समाजातले लोक. विचारवंतांची सुद्धा घसरगुंडी झालेली आहे सगळी. बौद्ध विचारवंत म्हणून जे लोक आपण पाहत होतो, ते बौद्ध विचारवंत आता राहिलेले नाही आहेत. आंबेडकरवादी विचारवंत म्हणून ज्यांच्याकडे पाहत होतो, त्यांनी आंबेडकरवाद सोडलाय की काय असा प्रश्न पडावा अशी त्यांची विधान आहेत. बाबासाहेब स्वतः आणि संविधान ही म्हणतंय की वंचितामधल्या वंचिताला न्याय मिळाला पाहिजे. वंचितामधल्या वंचितांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं असं संविधान सांगतंय. महार समाज संविधान पण बघेना झालाय, सर्वोच्च न्यायालय निकाल पण बघत नाही. त्यांनी आपल्या आता पुन्हा एकदा कामाला लागलेले आहेत. घाबरलेत, हडबडलेत, अस्वस्थ झालेत. काही लोक टीका करतात, अरे हे काय चाललंय तुमचं? महार समाजातल्या लोकांची भाषणं मला तर हसायला येतंय. अरे काय होतंय? लाभ अरे तुम्ही 13% खेळत होता ना, तुम्ही 13% खेळत होता, आता तुम्ही मात्र 2% खेळणार. चांबारढोर 1%च खेळणार. बाकीच्या एवढ्या जाती 1%च खेळणार. खेळण्याचं काय? मग तुम्ही एवढं खेळणार म्हणताय, तुम्ही का अस्वस्थ झालाय? महार समाज अस्वस्थ झालाय त्याचं कारण असं आहे की त्याच्या हातातून ग्राउंडच आता निघालेला आहे. आरक्षणाचं मैदान आता महार समाजाकडे राहणार नाही. आता या मैदानामध्ये वाटणी होणार आहे. त्यामुळे अख्ख्या मैदानात हेच खेळायचे, दुसऱ्यांना प्रवेशच नाही ग्राउंडमध्ये. तर सर्वोच्च न्यायालयानं निकाल देऊन या सगळ्या छोट्या मोठ्या समूहाला खेळण्याची एक संधी दिलेली आहे. अजून ते ग्राउंडमध्ये येणार आहेत. पण बौद्ध समाज मात्र आत्तापासूनच अस्वस्थ झालाय, जे अस्वस्थ होण्याचं गरज नाहीये. बुद्धाचा विचार, बाबासाहेबांचा विचार इतका व्यापक आहे की आमच्या महार समाजातील लोकांनी तो समजून घ्यायला पाहिजे. ही एकमेकाची भाषणं ऐकूनच हे लोक भाषण करतायत. मला तरी मी ह्या निष्कर्षाला आलोय. ज्यांच्याबद्दल माझ्या मनात अतिशय आदर होता, तो आदर या आरक्षणाच्या वर्गीकरणावर त्यांचा किती संकुचित आहेत विचार, हे उघड झालेलं आहे. त्यामुळं किती मोर्चे सुरू आहेत. बडोलेसारखा सामाजिक न्याय खात्याचा मंत्री उघड आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करतायत. बडोले म्हणजे इतका जातीवादी माणूस सामाजिक न्याय खात्याचा मंत्री होता. आणि किती मोठी ही सगळी गोष्ट आहे आणि ही किती मोठी शोकांतिका आहे. असे जर का लोक राजकारणात निर्णय प्रक्रियेमध्ये जर असतील समोर, काय दुसऱ्यांना ढेकळं न्याय मिळणार आहे? काय नाही मिळणार आहे. त्यामुळं
मी एवढंच महार समाजाला सांगेन, तुम्ही कितीही करा हल्ला, लय मजबूत संविधानाचा किल्ला. संविधान हलत नाही, संविधान बदलत नाही. आणि मला अभिमान वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, की बाबासाहेबांनी एका जातीसाठी संविधान लिहिलेलं नाहीये. त्यांनी तमाम या देशातल्या सर्व जाती समूहांसाठी हे संविधान लिहिलंय. ब्राह्मणांच्यावर टीका करणारे बाबासाहेब, संविधानात बाबासाहेब ब्राह्मणांच्यावर सुद्धा त्यांच्यावर अन्याय होईल असा निर्णय घेत नाही आहेत. त्यांच्या या कृतीमुळं मातंग समाज मोठ्या प्रमाणावरती जय भीम म्हणत असतो. नमो बुद्धाय म्हणणारे सुद्धा मातंग समाजाचे लोक आहेत. परंतु आरक्षणाला उपवर्गीकरणाला जे विरोध सुरू आहे, त्या विरोधामुळं जय भीम म्हणणारेच मातंग लोक आता जय लहूजी म्हणायला लागलेले आहेत. जय भारतची चळवळ तर उपवर्गीकरणाची आहेच. तर मित्रांनो, मातंग समाजामध्ये सुद्धा आवाज घुमायला लागलाय. आज महाराष्ट्रामध्ये गणपत परभणी हलवतोय. रामचंद्र भरांडे आपल्या पद्धतीने संघर्ष करतोय. आजच सचिन भाऊ साठे यांचा पदयात्रा पुण्यातून सुरू झालेली आहे. प्रत्येक कार्यकर्ता जिथं असेल तिथं संघर्षाच्या पवित्र्यात आहे. मातंग समाजाचा बीडचा मोर्चा वर्गीकरणाला विरोध करणाऱ्यांनी जो मोर्चा काढला त्याच्या दुपटी तिपटीहून मोठा होता. कालचा साताऱ्यातला मोर्चा सुद्धा इतिहास घडवणारा मोर्चा होता. त्यामुळे माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही कितीही विरोध करा, तुम्ही जेवढा विरोध कराल तेवढी उपवर्गीकरणाची चळवळ बुलंद होणार आहे. आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावातला मागवाडा जरी उपेक्षित राहिला असला तरी वर्गीकरणाच्या मुद्द्यावर तो जागृत झाला आहे. आणि गावागावातल्या मागवाड्यातलं घराघरातलं पोरग एकच म्हणतंय, आरक्षण आमचा हक्क आहे, वर्गीकरण आमचा हक्क आहे आणि वाटेल त्या पातळीवर किमतीवर आम्ही तो मिळवणारच. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.